80-90% कामं झाली असतील, 20% राहिली असतील. परंतु आज जर अशी यंग जनरेशन समोर येत असेल आणि त्यांच्या माध्यमातून अजून काही योजना नवीन येत असतील तर त्याची नक्कीच दखल घेतली जाईल. कारण आत्ताच्या घडीला आम्हाला यूथचं एक चांगलं पाठबळ आहे. जशी ही 147मध्ये आहे तशीच 142मध्ये सुद्धा 27 वर्षाची अपेक्षा खांडेकर आहे. आणि मला माझ्या 20 वर्षाच्या नगरसेविकेच्या कालावधीचं आठवण झालं की मी पण तेव्हा अशीच होती. आणि ही एक संधी आहे, त्या संधीचं नक्कीच ती सोनं करेल. नाही, ही निवडणूक आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ही निवडणूक महायुतीसाठी खूप महत्त्वाची आहे. आणि शिवसेना एकच आहे, शिवसेना वर्षात शिवसेना नाही आहे. ओन्ली शिवसेना, ओन्ली शिवसेना, ओन्ली शिवसेना. धनुष्यबाण आमच्याकडे आहे आणि धनुष्यबाण आमच्याकडेच राहणार. आम्ही त्यांना जाणतच नाही आहे, कोण मला नाही माहिती उभाटा वगैरे, पण मी शिवसेनेला जाणते. मी वयाच्या 20व्या वर्षापासून फक्त बाळासाहेबांची शिवसैनिक म्हणून काम करते आणि बाकीचे सुद्धा शिवसैनिक म्हणूनच काम करतात. त्याच्यापेक्षा डबल येतील अशी नक्कीच शाश्वती आहे. कारण यावेळेला लाडक्या बहिणी शिंदेसाहेबांच्या मागेत आणि आत्तासुद्धा लाडक्या बहिणी शिंदेसाहेबांच्या मागेच राहणार आहेत, देवाभाऊंच्या मागे राहणार आहेत, रामदास भाऊंच्या मागे राहणार आहेत. तेव्हा बहिणींना चॅलेंज करू नका. बहिणी एक मोठं आव्हान घेऊन यावेळेला नगरसेवकाच्या रूपाने प्रत्येक बहिणीचं पाठबळ घेऊन इथपर्यंत आलेली आहे. नक्की असतं. स्त्री जिथे असते तिथे कुठलंही घर रिकामी नसतं. तसंच आमचा पक्ष हा फॅमिली आहे, आमची महायुती एक फॅमिली आहे आणि आमचं ते घर कधीच महिला जिथे असेल तिथे ओट कधी कमी पडणार नाही. सक्षम आहे. लाडक्या बहिणी कधी विसरणार नाहीत. भावाची राखी बांधून त्या इथपर्यंत आलेल्या आहेत भावाला. आणि त्यामुळे भावाला आता औक्षण करताना त्यांचा आशीर्वाद घेताना या बहिणीच बहिणींना पुढे करून भावाला ओवाळणी देणार आहे. नक्कीच 50% आरक्षण हे हवंच होतं आणि त्याच्यामुळे महिलांना एवढी मोठी संधी मिळाली आहे. खरंच मी कौतुक करेल सगळ्यांचं की आम्हाला इथपर्यंत संधी आणण्याचं. जरा आमच्या रूपाने या सगळ्या नवीन जी पिढी आहे तिला त्याचा फायदा होतो आहे आणि त्या फायद्याचं रूपांतर नक्कीच ते त्यांच्या विभागासाठी कार्य करण्यासाठी करतील. 20व्या वर्षी नगरसेविका होते, पण त्याच्यावरती नंतर बराच काळ हा राहुल शेवांच्या बॅकफूटचं काम करण्यामध्ये गेलं आहे आणि तिची एकदम स्ट्रॉंग, म्हणजे फक्त तो एक शाखा नाही तर 44 शाखा हँडल करण्याची हिंमत होती, हा क्षमता होती. म्हणजे मगाशी तुम्ही विचारलं की महिला करू शकतात, महिला काही पण करू शकते असं वाटतं सरकार. हो, म्हणून मतदान म्हणून महिलांना पण आवाहन करेन की त्यांनी या 15 तारखेला भरघोस मतांनी शिंदेसाहेबांच्या, देवाभाऊंच्या आणि रामदास भाऊंच्या पाठीशी राहा आणि धनुष्यबाणाला मतदान करा. आता फॉर्म भरून आली आहे. नक्कीच जबाबदारी वाढलेली आहे. लोकांच्या भरपूर त्यांचा विश्वास आहे माझ्यावर. 2012मध्ये पण त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि काही मतांमुळे आपण विजयी नाही झालो आहे, पण यावेळेस नक्कीच आपण विजयी होऊ. काय सांगणार आहे? बहिणीचा आशीर्वाद भेटला तुम्हाला? हो, नक्कीच. अरे आशीर्वाद काय, बहिणीचा प्रेमासोबत आहे आणि जिथे बहिणी तिथे काही कमी नाही. काय मुद्दे असणार? जसे बेसिक मुद्दे आहेत, लाईटचे मुद्दे आहेत, पाण्याचे मुद्दे आहेत, रस्त्यांचे पॉटहोलचे मुद्दे आहेत. सर्वात मोठा मुद्दा आहे मॅटर्निटी होमचा. तो एक मुद्दा आहे. आणि एमर्जन्सी सिच्युएशनमध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटल नाही आहे. जर एमर्जन्सी सिच्युएशनमध्ये जावं लागलं तर शताब्दी हॉस्पिटल किंवा सायन हॉस्पिटल. तर तिथे मी माझी एक मनशा आहे की तिथे एक गव्हर्नमेंट हॉस्पिटल असावं, लोकांना सोशल सिक्युरिटी भेटावी आणि त्यांचा उद्धार व्हावा, हीच माझी इच्छा आहे. आपली महायुती आलेली आहे आणि आता 8 वर्ष निवडणूक लागलेली आहे आणि आपले हे भरघोस आपली विजयी सगळ्या होणार आहेत. सगळ्या कामं चांगली करणार आहेत. जय जय महाराष्ट्र. CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.